एक पोरांनो लक्षात ठेवा, पुष्पामध्ये झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नाही मला माहिती नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक एक भुबुळ ज्या राजानं काढून रक्ताचा अभिषेक या मातीला घातला आणि औरंगजेबासमोर उभारून झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेबाला स्वतःची औकात दाखवली, तो सर्जा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. खरं तर आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित असणारे आमचे बंधूंनो आणि बंधूंच्या भगिनींनो, या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. पहिल्यांदा सांगतो, तुमच्यासाठी 200 किलोमीटरचं अंतर पार करून आलोय. टाळ्या वाजवल्या तर मनापासून वाजवायच्या, उघड टिकल्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवायच्या नाही त्या. कारण तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांची दाद हीच सुदर्शन शिंदेची जायदाद आहे. खरं तर फार कमी प्रमाणात असे महोत्सव आपल्या शाळांमध्ये आपल्या देशामध्ये साजरे केले जातात. यातूनच उद्याचा भारत घडणार आहे, यातूनच उद्याची पिढी घडणार आहे. एकदा मला एका व्यक्तीनं एक नकाशा फाडून दिला, भारताचा नकाशा, आणि म्हणाले की दादा हा नकाशा लवकरात लवकर जोडून दाखव. आता भारताचा नकाशा पाठ होण्या इतपत आम्ही अभ्यास केलाय का नाही हा महत्त्वाचा विषय आहे, पण भारताचा नकाशा मी अगदी 2 मिनिटात जोडून पूर्ण केला. त्यावेळी तो मित्र म्हणाला की बाबा 2 मिनिटात भारताचा नकाशा कसा काय जोडलास? मी म्हटलो बाबा तो जो भारताचा नकाशा तू मला फाडून दिला होतास त्या नकाशाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडला, नकाशा उलटा केला, भारत देश आपला आपण जोडला गेला होता. जेव्हा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, कार्यक्रमाचा विचार केला जातो, त्यावेळी आयोजकांनी सुद्धा 50 वर्षाचे एक विद्यार्थी जोडले असतील आणि उलटं केल्यावरती आज एवढा मोठा कार्यक्रमाचा सोहळा इथं संपन्न होतोय. यासाठी समर्पण असणारी पिढी सुद्धा असावी लागते. पुढच्या पिढीला आपण काही देणं लागतो की नाही, येणाऱ्या पिढीनं आपला इतिहास सांगावा, अभिमानानं सांगावा, तो इतिहास कर्तृत्वातून असावा आणि त्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज आपण सगळे इथं जण उपस्थित आहोत. खरं तर मी एक नेहमी गोष्ट सांगत असतो की शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये फार सोपं नातं असतं. शिक्षकाला सगळ्यात जवळचा जर कोणी माणूस कोणी व्यक्ती असेल तर तो विद्यार्थी असतो, आणि जो विद्यार्थी ज्या शाळेत घडलाय त्या शाळेचं महत्त्व सुद्धा तेवढ्या मोठ्या किमतीचं असतं. मग यासाठी जर आयुष्यात आपल्याला काही मोठं करायचं असेल तर पहिल्यांदा पोरांनो आपण आपल्या आयुष्याचे आदर्श ठरवली पाहिजेत. आपण कोणाचा आदर्श घेतो, कोणाच्या आदर्शावरती चालतो, याच्यावरती आपल्या आयुष्याची जीवनशैली सुद्धा तितकीच अवलंबून असते. आणि त्याच आदर्शाबरोबर आपल्या पाठीवरती थाप देणारी सुद्धा मंडळी तयार झाली पाहिजेत. आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरती मानानं अभिमानानं थाप देणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे शिक्षक आहे. एकमेव माणूस ज्याला वाटतं आपला विद्यार्थी मोठा व्हावा, आपला विद्यार्थी घडावा. हे कुठून झालं हो? हे संस्कारांचं बीज कुठून आलं? 392 वर्षापूर्वी एकदा असा प्रसंग घडला होता. काही शेतकरी आले आणि मासाहेब जिजाऊंना भेटले आणि जिजाऊंना म्हणाले की जिजाऊ, या पुण्यामध्ये यवन हैदूस घालतेत, या पुण्यामध्ये यवनांनी गाढवाचा नांगर फिरवलाय आणि या पुण्यामधली माती उजाड करून टाकले. आऊसाहेब काहीतरी करा. आऊसाहेब म्हणाल्या, पुणे ही शिक्षणाची नगरी, अनेक लोक इथं शिकतात, मग या पुण्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. रायारावाने जो गाढवाचा नांगर फिरवलाय तो नांगर काढायचा आणि इथली शेती पिकवली पाहिजे. यासाठी मासाहेब जिजाऊंनी तिथं सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे विद्येचं माहेरघर झालं, कारण ज्या मातीत मासाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला. आता शेती पिकायला लागली, शेतीबरोबर अनेक पिकं यायला लागली, पण पिकं जोमात उभा राहिली.
आणि आजूबाजूची जनावरं, रानटी जनावरं त्या पिकामध्ये जायची आणि दिवसा पिकाचा हैदूस करायची, अख्खं पीक नेस्तनाबूत करायची. पीक द्यायला आलेलं पीक, विकायला आलेलं पीक डोळ्यासमोर तुटताना, बाद होताना शेतकरी बघायचा, व्याकुळायचा. आणि काही शेतकरी मिळून माँसाहेब जिजाऊंकडे गेल्या आणि जिजाऊंना म्हणाल्या, जिजाऊ तुम्ही नांगेर तरी फिरवला, आम्हाला शेती करण्यासाठी तुम्ही माती तरी उपलब्ध करून दिली, पण जिजाऊ या शेतीमध्ये काही जनावरं हैदूस घालतात आणि त्याच्यामध्ये उभं पीक आलेलं आता वाहून चालले, काहीतरी करा माँसाहेब. तेव्हा माँसाहेबांनी एक योजना काढली. माँसाहेबांनी अख्ख्या पुण्यामध्ये दौंडी पिटवली. जो कोणी त्या रानटी जनावराच्या शेतातल्या जनावराची शिकार करून त्याची शेपटी मला दाखवायला आणेल ना, त्याला मी सोन्याचं खडं बक्षीस म्हणून देणार. आजूबाजू गावची पोरं, यातनं दोन गोष्टी झाल्या. एक तर जिगरबाज तरुण पोरं स्वराज्यासाठी मिळाली आणि दुसरी गोष्ट त्यामुळे शेतीचं संरक्षण झालं. आजूबाजूची जिगरबाज पोरं, तरणी बांड पोरं, माँसाहेब जिजाऊंनी त्यांच्या हातातून सोन्याचं खडं द्यायचं सांगितलंय. यायची, शेतामध्ये जायची, ती रानटी जनावरं मारायची, त्यांची शेपटी तोडायची आणि माँसाहेब जिजाऊंना दाखवायची. जिजाऊ त्या पोरांच्या हातात सोन्याचं खडं द्यायच्या, सत्कार करायच्या. एके दिवशी सायंकाळी 2 वाजता एक माणूस अंगावरती जनावराचं मेलेलं धड घेऊन आला आणि तो पहारेकऱ्यांना म्हणतोय, मला माँसाहेब जिजाऊंना भेटायचं आहे. अरे पहारेकरी म्हणाले, काय काम काढलंस एवढं रात्री? नाही, जिजाऊंना मला भेटायचं आहे. अरे रात्रीच्या 2 वाजलेत, सकाळी ये, सकाळी आल्यावरती तुला जिजाऊंची भेट घालून देतो. नाही नाही नाही, मला आत्ताच जिजाऊंना भेटायचं आहे. हा सगळा गलबला आतून जिजाऊ ऐकत होत्या आणि जिजाऊ निमूटपणे बाहेर आल्या. ते पोरगं तार करणं पुढं झालं. त्या पोरानं ते आणलेलं जनावराचं धड माँसाहेब जिजाऊंना दाखवलं आणि जिजाऊंनी म्हणालं, जिजाऊ अहो साहेब तुम्ही सांगितलं होतं ना, जो कोणी जनावराचं शेपटी कापून येईल त्याला तुम्ही सोन्याचं खडं देणार. आऊसाहेब ह्या काय जनावरं आणलंच नवं. आऊसाहेब म्हणाल्या, अरे लेक्या, मी नुसती शेपटी कापून आणून दिला असतास तरी मी तुला सोन्याचं खडं दिलं असतं. एवढं मोठं जनावर काय आणायची गरज होती? चुकलंच आऊसाहेब. अरे पण सकाळी आला असतास तर मी काय तुला सोन्याचं खडं दिलं नसतं का? सरदिशी मागे सरला आणि म्हणाला, आऊसाहेब या सोन्याच्या कड्यासाठी नाही आलो आऊसाहेब. आऊसाहेब मला पैसा पाणी मिळावं यासाठी नाही आलो आऊसाहेब. आऊसाहेब फक्त तुमच्या एका प्रेरणेची थाप माझ्या पाठीवरती पडावी यासाठी आलो आऊसाहेब. आणि आऊसाहेबांनी त्या पोराला जवळ केलं, त्याच्या पाठीवरती धपाटा टाकला आणि सांगितलं, आजपासून तू स्वराज्यासाठी काम करायचं. ती एक प्रेरणेची थाप एका गुरुनं एका शिष्याच्या पाठीवरती टाकलेली प्रेरणेची थाप, तोच माणूस पुढे तानाजी मालुसरे झाला. म्हणजे विद्यार्थ्याच्या एक प्रेरणेची थाप, त्या थापीतून इतका मोठा अष्टपैलू नेतृत्व उभा राहतं की ज्याची पिढ्यानपिढ्या इतिहासाला नोंद घ्यावी लागते. मी कायम सांगत असतो की पोरांनो, आपण आपला आदर्श सुद्धा कधीतरी ठरवला पाहिजे. एका देशात एक राजा होता आणि तो राजा आपल्या रयतेमध्ये फिरत होता. तरी तो गावामध्ये शहरामध्ये फिरत असताना त्याला एक लोखंडी अवजारांचं काम करणारा एक लोहार दिसला. त्याने ते परिश्रम बघितलं. अरे लोहार इतकं परिश्रम करतो, इतकी मेहनत करतो आणि पैसे किती? 200-300 पैसे, फक्त 200-300 रुपये त्या लोहाराला मिळतात. त्याला वाटलं या लोहाराची आपण गरिबी घालवली पाहिजे. त्यानं आपल्या प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, या लोहाराला आपण उद्यापासून आपली एक आपल्याकडे असलेली चंदनाची बाग भेट म्हणून देऊ. निदान यातूनच तर त्या लोहाराचं आर्थिक संपन्न वाढेल, आर्थिक स्रोत वाढेल आणि तो खऱ्या अर्थानं कुठंतरी श्रीमंत होईल. त्या राजानं त्या लोहाराला त्या झाडांची एक बाग भेट दिली. चंदनाची झाडं भेट म्हणून मिळाली. तो आनंदित झाला. 1 वर्ष गेलं. राजाच्या लक्षात आलं, आपण लोहाराला चंदनाची बाग भेट म्हणून दिली होती. कदाचित तो आता मोठा झाला असेल, त्या लोहाराला आपण जाऊन भेटलं पाहिजे.
त्या राजानं आपल्या प्रधानाला घेतलं आणि त्या लोहाराकडे जायला निघाला. तो लोहार जवळ गेल्यावरती अखंड बाग राजानं बघितली. निम्मी बाग सगळी भयावस्थ झाली होती. जवळ गेला तर या लोहारानं चंदनाच्या बागेच्या बरोबर मध्ये भट्टी बसवली होती. राजाने जाऊन विचारलं, अरे काय केलं त्या चंदनाच्या बागेचं? हा महाराज, तुम्ही चंदनाची बाग भेट म्हणून दिली. अपूर्वी लाकडं कुठं मिळतात तुम्ही म्हणला. लाकडं मिळणं लय मुश्किल. आता जरा बरं झालंय, चंदनाची बाग दिल्यापासून एक एक लाकूड काढतो चंदनाचं आणि या भट्टीत तापतो. या भट्टीची आग लागते आणि यातनं 200-300 रुपयाची माझं साहित्य घडतं. राजानं डोक्याला हात लावला. राजानं सांगितलं प्रधानाला, जा चंदन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला बोलव. चंदन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला प्रधानानं बोलवलं आणि राजा म्हणतो, हे लाकूड चंदनाचं लाकूड, बाबा सांग या लाकडाची किंमत किती होईल? व्यापारी म्हणाला, महाराज या लाकडाची किंमत 2 लाख रुपये होईल. लोहारानं डोक्याला हात लावला. 2 लाख रुपयाची लाकडं मी जाळून त्याच्यावरती 300 रुपयाची भांडी तयार केली आणि त्यांची राख केली. एकमेव कारण त्या चंदनाचं मोल त्या लोहाराला कळालं नव्हतं. पोरांनो, न्यू इंग्लिश स्कूल आणि न्यू इंग्लिश PU कॉलेज ही चंदनाची बाग आहे आणि या बागेमध्ये जो चांगल्या अर्थानं स्वतःचं मोल करून घेईल त्या विद्यार्थ्याचं चंदन झाल्याशिवाय राहणार नाही, याची आपण कायम अपेक्षा घेतली पाहिजे. खरं तर याच संस्कारातून पिढ्यांचं मोल देण्याचं महत्त्व घडतं. मी नेहमी सांगत असतो की आपला आदर्श कोण आहे. एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे, पोरगं लगी म्हणतंय शाहरुख खान माझा आदर्श आहे. एखाद्या पोरला विचारलं बाबा तुझा आदर्श कोण आहे, लगेच म्हणतोय सलमान खान माझा आदर्श आहे. आता तर विचारल्यावरती 2 वर्षाची पोरं सुद्धा म्हणते झुकेगा नाही साला. म्हणजे मला कायम प्रश्न पडतो. मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. देशभरातली थिएटर 1 महिन्यासाठी बुक झाली. आमची पोरं थिएटर आता पिक्चर बघण्यासाठी, पुष्पा 2ला पाहण्यासाठी, त्या अल्लू अर्जुनला बघण्यासाठी गर्दी करू लागली. त्याचा झुकेगा नाही साला डायलॉग बघितल्यावरती आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. अरे पण जो व्यसन करायला तुम्हाला आम्हाला शिकवतो त्या पोरांचं आयडॉल आपण मानायला लागलो. पण एक पोरांनो लक्षात ठेवा, पुष्पामध्ये झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नाही मला माहिती नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक एक भुबुळ ज्या राजानं काढून रक्ताचा अभिषेक या मातीला घातला आणि औरंगजेबासमोर उभारून झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेबाला स्वतःची औकात दाखवली, तो सर्जा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. आणि दुसरा आदर्श म्हणजे काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंगमध्ये फोटो काढणारा सलमान खान आपला आदर्श. जरूर ठेवा, काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंगमध्ये फोटो काढणारा सलमान खान पोरांनो आपला आदर्श जरूर ठेवा. जिममध्ये घाम गाणारा शाहरुख खान आपल्या पोरांचा आदर्श पोरांनो जरूर ठेवा. पण सकाळी 7 वाजल्यापासनं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासनं संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांनो आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. आणि पोरांनो आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे. किती लोकांनी मार खाल्ला इथं बसलेला हातावरती करा. सगळ्यांनीच खाल्लाय. बापाचा मार खाल्ल्याशिवाय कोणी मोठं होत नाही. आयुष्यात आपण एकदा तरी आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे. का खाल्ला पाहिजे माहिती आहे? कारण ज्या शाळेतली आणि ज्या गावातली पोरं आपल्या बापाचा मार खातात आणि त्यातल्या त्यात बुटानं खातात
त्याच पोराचा पाठीचा कणा ताट झालाय आणि तेच पोरगा समाजामध्ये अभिमानानं स्वाभिमानानं फिरतंय. ही फक्त बाप आणि शिक्षक नावाची ताकद आहे. आता कार्यक्रम सुटल्यावर घरात घेऊन बोटे घेऊनच चालू करायचं. अहो साधी गोष्ट आहे. संस्कार म्हणजे काय हो? आपण कोणाला आयडॉल मानतो, आपण कोणाला आदर्श मानतो, या गोष्टीवरती सुद्धा आपल्या जगण्याची जीवन घडना समाविष्ट असते. आई वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. जगात दोनच दैवत आहेत. या जगामध्ये फार अशी कमी माणसं आहेत ज्यांच्या पाया पडण्या इतपत त्या माणसांचं कर्तृत्व मोठं आहे. या जगात दोनच अशी माणसं आहेत ज्यांच्या पाया पडण्यापर्यंत त्या लोकांचं कर्तृत्व मोठं आहे. पहिली व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील आणि दुसरी व्यक्ती म्हणजे शाळेत शिकवणारे आपले शिक्षक. मी असं का म्हणतो? शिक्षकाला आमच्या इकडं महाराष्ट्रात, आता महाराष्ट्रातली थोडी लोक असतील इथं, आमच्या इकडे एक जुना शब्द आहे, तो म्हणजे मास्तर. काय म्हटलं जातं? मास्तर. आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही आमच्या शिक्षकांना मास्तर म्हणायचो. मी खूप हसलो, जसं आजही काही लोक इथं हसले असतील. पण त्यावेळी माझ्या वडिलांनी मला सांगितलं, माझे वडील मराठीचे प्राध्यापक आहेत, ते म्हणले बाबा मास्तर म्हणल्यावरती तुला नक्की हसू आलं असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मास्तर या शब्दातच फार अर्थपूर्ण अर्थ आहे. मास्तर म्हणजे मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे पातळी. आईच्या पातळीवरती जाऊन शिकवणारा देव, त्याचं नाव म्हणजे मास्तर. पण यासाठी आपली पिढी शिक्षकांना आदर कितपत देते याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. पूर्वी अशी वेळ होती, आता जुने प्राध्यापक लोक येत आहेत, एखादे शिक्षक समोरून यायला दिसले की विद्यार्थी शिक्षकाला भिवून गायब व्हायचे. आता विद्यार्थी शिक्षकाला म्हणतायत, काय सर बरं आहे का, कसं काय चाललंय तुमचं? याचा अर्थ गुरु आणि शिष्यातलं नातं कुठंतरी संपत आले. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देतो, आपण आपल्या पुढच्या पिढीला कुठला संस्कार देतो, यावरती सुद्धा आपल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. मी नेहमी काही गोष्टी सांगत असतो की शिक्षकांनी यातनं काय शिकावं. तर अनेक शिक्षक म्हणतात की बाबा शिक्षक पेशात फारसं काही आता उरलं नाही. शिक्षक D.Ed B.Ed कॉलेजचे सगळे आता बंद पडत आलेत. एखाद्या पोरला विचारलं तुला काय व्हायचं आहे, तर ते पोरगं लगे म्हणतं मला डॉक्टर व्हायचं आहे. एखाद्या पोरला विचारलं तुला काय व्हायचं आहे, पोरगं लगे म्हणतं मला इंजिनियर व्हायचं आहे. काही पोरला विचारा, एकही पोरगा म्हणणार नाही मला शिक्षक व्हायचं आहे. पुढची पिढी घडावी असं आम्हाला का वाटत नाही, तर यासाठी या देशातले काही शिक्षक सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत, याची आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, आमच्याकडं पर्यावरणाचा एक क्लास होता आणि सरांनी आम्हाला एक प्रोजेक्ट दिला होता की बाबा स्वच्छता कशी राखावी हे लहान पोरांपर्यंत तू समजावून ये. मी प्रत्येक ठिकाणी जायचो, स्वच्छता कशी राखावी, नीटनेटकं कसं राहावं याचं सुविचार लिहायचो आणि त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायचो. एका शाळेत अशाच एक मॅडम होत्या आणि पहिलीचा वर्ग होता. मॅडमांनी सांगितलं की बाबा सरांनी येऊन सांगितलंय की जेवणाच्या नंतर किंवा जेवणाच्या पूर्वी आपण हात धुतला पाहिजे आणि हात धुतल्यानंतर आपण जेवायला बसलं पाहिजे. वर्गातली सगळी पोरं हात धुवायची आणि मग जेवायला बसायचे. पण एक बेनं असं होतं जे बिन हात धुता जेवायला बसत होतं. आता शिक्षक, जो कच्चा विद्यार्थी तिथंच त्यांची नजर जाणार. शिक्षकांनी हे बघितलं आणि शिक्षकांनी त्या पोरला सांगितलं की बाबा हात धो आणि मग जेवायला बस. पण पोरगं बेंडल, ते परत बिन हात धुता जेवायला बसायचं. दोनदा तीनदा सांगितलं पण ते पोरगं शिकलं. ते पोरगं हात धुवायला लागलं आणि हात धुवून आपला वल्ला हात मॅडमच्या पदराला पुसायला लागलं, मग जेवायला बसायला लागलं. मॅडम म्हटले हे धुत नव्हतं बरं होतं, डबल पिडा लागली माझ्या मागं. काही वेळ असं झाला, मी एके दिवशी मॅडमला विचारलं उपक्रम कसा चालू आहे.
मॅडम म्हणाल्या तुम्ही सांगितलं सगळी पोरं योग्य रीतीने रोज येतात, हात धुतात, जेवायला बसतात, पण एक जे ऐकत नव्हतं ते हात धुते, पण सर हात माझ्या पदराला धुते मग जेवायला बसते. तुम्ही या पोराची माहिती काढा. मला प्रश्न पडला, हा इथं वर्गात मॅडमच्या पदराला हात धुतून जेवायला बसतो, घरात काय करत असेल याची चौकशी करण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या वडिलांना विचारलं, त्याच्या आईला विचारलं, का हो या पोराच्या मॅडम अशा म्हणतात, हे हात धुतय पण मॅडमच्या पदराला हात पुसते मग जेवायला बसते, हे घरात काय करते पोरग. ते म्हणला, सर तुम्ही मॅडमनी हे सगळं शिकवल्यापासनं जेवणाच्या अगोदर हात धुवायचं मग जेवायला बसायचं. माझं पोरग एवढं हुशार झालं, माझं पोरग मला येऊन सांगतं, आई जेवणाच्या अगोदर हात धुवायचा बरं का आणि मग जेवायला बसायचं. माझं पोरग माझ्या पदराला हात धुतंय. मी शेतात काम करणारी एक माऊली आहे सर, पण सर मी पहिल्या शेतात जाताना पदर अशी खवायची. माझं पोरग मला सांगतंय, आई पदर असा नाही खवायचा बरं का, आमच्या मॅडम जशा इथं पिन लावतात ना तशी पिन लावून पदर करायचा बरं का. अहो सर मी पूर्वी बुचडा घालायची डोक्यात आणि एक फूल लावायची आणि जायची. मला माझं पोरग सांगतं, आई माझी मॅडम जशी वेणी करते ना तशी वेणी करायची मगच जायचं बरं का. मी परत आलो, त्या मॅडमला भेटलो आणि मॅडमला म्हणालो, मॅडम तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण त्या पोरानं घरात गेल्यावरती स्वतःच्या आईमध्ये त्याची बाई बघितली आणि वर्गात आल्यावरती तुमच्यामध्ये त्यानं स्वतःची आई बघितली. म्हणजे संस्कारांचं बीज कुठून येतं, तर संस्कारांचं बीज स्वतःच्या घडवणुकीतून, स्वतःच्या समर्पणातून येतं. पण संस्कार कितपत घ्यावा, शिक्षण कितपत घ्यावं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आमची पोरं शिकली, आमची पोरं सर मोठी झाली, देशभरात मोठी झाली, फिरायला लागली, पण आजपर्यंत आमची पोरं जी बाहेरच्या देशात शिकायला गेली त्या पोरांनी या देशाकडे कधी फिरून बघितलंच नाही हो. पण 50 वर्षानंतर सुद्धा या शाळेचा विद्यार्थी आपल्या शाळेला मजबूत करण्यासाठी फिरून बघतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, हा सगळ्यात मोठा अभिमान आहे तुमचा आणि माझा. मी नेहमीच सांगतो की जसं बाहेरच्या देशामध्ये आपले विद्यार्थी शिकायला जातात, मी आजपर्यंत सर ऐकले, आता भूगोलचे गणिताचे शिक्षक असतील, आपल्याकडे न्यूटन्स लॉ असतो, पण या देशाचं दुर्दैव आहे आजपर्यंत कधी शिंदे लॉ निर्माण नाही झाला का कुठं पाटील्स लॉ आजपर्यंत ऐकला आहे. का नाही ऐकत याचं कारण आमच्या पोरांमध्ये क्षमता नाही असं नाही, आमच्या पोरांमध्ये सामर्थ्य नाही असं नाही, पण ही क्षमता आणि सामर्थ्य आपण एका पिढीपर्यंत मर्यादित ठेवतं. आपण आपल्या पोरांना शिक्षण दिलं पण त्या शिक्षणासोबत संस्कार द्यायचे मात्र आपण विसरलो. एके दिवशी नगरला मी कार्यक्रमाला गेलो होतो, एक शिक्षक मला भेटले, प्राध्यापक होते, रिटायर प्राध्यापक. सर म्हणाले, माझी दोन्ही मुलं अमेरिकेला आहेत. मी म्हटलो फार सुंदर, दोन्ही मुलं शिकली, तुम्ही अमेरिकेला पाठवली. हो सर. मग तुम्ही कुठं असता सध्या? मी सध्या वृद्धाश्रमात असतो. असं का झालं हो? ते म्हणलं, सर माझी दोन्ही मुलं अमेरिकेला पाठवली, दोन्ही मुलं डॉक्टर आहेत. मी त्यांना फारदा सांगितलं की ज्या मातृभूमीत तुम्ही शिकलात त्या मातीसाठी स्वतःचं देणं काही तुम्ही लागता का नाही. पण माझी पोरं न ऐकता अमेरिकेला शिकायला गेली. सर मध्यंतरी माझी बायको वारली. माझी बायको वारल्यावरती मी माझ्या पोरांना फोन केला की बाबा तुमच्या आई गेले, आईला तरी शेवटचं भेटायला या, आईला तरी शेवटचं बघायला या. मी म्हटलं मग काय झालं? सर माझा धाकटा मुलगा आईला अग्नी द्यायला आला, आल्याबरोबर माझ्या धाकट्या पोरानं माझ्या बायकोला अग्नी दिली. एक दिवस थांबला, माझ्या जवळ आला, माझ्या हातात पैशांचा बंडल टेकवला आणि म्हणाला की बाबा कंपनीमध्ये आता बरेच पेशंट येत आहेत, आता हॉस्पिटल ही सुद्धा कंपन्या झाल्या त्या पैसे छापायच्या.
भरपूर पेशंट येत आहेत आणि मला थांबून चालणार नाही, हे पैसे घ्या, गावाला गोडधोड घाला आणि आईचं गोड फार सुंदररित्या तुम्ही साजरं करा. मी म्हणालो, अरे आईनं लहानाचं मोठं करताना रक्ताचं दूध करून तुला पाजलं, आईनं कधी दुधाचा हिशोब विचारला का रे तुला? म्हणला नाही. आणि तू आईचा हिशोब करून पैसे देऊन इथं चाललास. तो म्हणला, दादा मी तुला पुढं जाऊन विचारलं की बाबा येताना तू एकटाच आलास, थोरला का आला नाही? म्हटला, बाबा मी भैयाला म्हणालो होतो चल आईला शेवटचं बघून घेऊ, आई परत बघायला मिळणार नाही. तर बाबा भैया मला म्हणाला, आईच्या वेळी तू जा, बापाच्या वेळी मी जातो. आईला आणि बापाला वाटून घेणारी पिढी या मातीमध्ये जन्माला आली. हे का झालं? कारण आमची शिक्षण संस्कृती आम्ही कधी बदललीच नाही. मी कुठला शिक्षण व्यवस्थेवरती आरोप करत नाही, मी शिक्षकाचाच पोरगा आहे. पण एक गोष्ट मला जाणीवपूर्वक सांगावी लागते. मी लहान होतो, कदाचित पहिली जी तुमची बॅच या शाळेमध्ये झाली असेल 50 वर्षापूर्वी, त्यांना विचारा कोणी आहे का इथं 50 वर्षापूर्वीची पहिली बॅच कोणाची होती? आता सर आहे तिथं. सर, आम्हाला आमच्या शाळेमध्ये लहानपणी ए फॉर ॲपल शिकवलं जातं. तुम्हाला काय शिकवलं जायचं? ए फॉर ॲपल शिकवलं जायचं. हे आमच्या संस्कृतीचं दुर्दैव आहे. आज आमच्या पोरांना ए फॉर ॲपल 50 वर्ष झालं शिकवलं जातं, बी फॉर बॅट 50 वर्ष झालं शिकवलं जातं. शिक्षक मित्रांनो, इथून पुढे एक गोष्ट करा, आपल्या पोरांना ए फॉर ॲपल शिकवू नका, आपल्या पोरांना ए फॉर डॉक्टर अब्दुल कलाम शिकवा. बी फॉर बॅट शिकवू नका, बी फॉर भगतसिंग शिकवा. सी फॉर कॅट शिकवू नका, आपल्या पोरांना सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज शिकवा. तर देशासाठी मरणारी आणि संस्कृती जपणारी पिढी या मातीमध्ये खऱ्या अर्थानं तयार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज महाराष्ट्राची, कर्नाटकची, आपलं जे राज्य, त्या राज्याची परिस्थिती बघतो, वाईट वाटतं साहेब. आमच्या पोरांकडं आज धीर नावाची गोष्ट उरली नाही. पूर्वी फार कमी प्रमाणात आत्महत्याचं प्रमाण होतं. विद्यार्थी दशेत असं काय झालं की आमच्या पोरांना आत्महत्या सोपी वाटायला लागली? जीवन आणि मरण्याचा संघर्ष ज्यासाठी या भगवंतानं तुम्हाला आम्हाला या पृथ्वी तलावरती पाठवलं, तो संघर्ष पेलण्याची ताकदच आमच्या पोरांच्या मनगटामध्ये उरली नाही. पोरांनो, आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतं, पण आलेलं संकट निभावायची ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये आपल्या गुरुवर्यांनी, आपल्या बापजाद्यांनी पेरून ठेवले. अहो, तुमच्या माझ्याच नाही हो, अनेकांच्या वाट्याला संकट आली. अहो, ज्या माणसाच्या वाट्याला संकट येत नाहीत तो माणूस कधीच आयुष्यात ध्येयापर्यंत पोहोचत नाही, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. आणि ज्या माणसाच्या वाट्याला संकट येतात तोच माणूस इतिहासामध्ये आपलं नाव कोरून गेल्याशिवाय राहत नाही, हे माझं कायम सांगणं आहे. हो, बघा ना, शिवाजी महाराजांना सुद्धा संकट आली की हो. मिर्झा राजे नावाचं संकट महाराजांच्या जिवंतपणे महाराजांच्या समोरून उभा राहिलं. मिर्झानं खुलेआम रेत छळली आणि संकट आल्यावरती महाराजांनी रडणं पसंत केलं का हो? का महाराज कुठं आत्महत्या करत बसले? महाराजांनी त्या संकटाचा मुकाबला करायचा ठरवला आणि महाराजांनी त्या मिर्झाला तह करायचा ठरवला आणि तहात मिर्झाला 23 किल्ले बहाल केले आणि महाराजांकडे फक्त 16 किल्ले उरले. किती किल्ले उरले? 16 किल्ले उरले. सगळं म्हटलं संपलं. आता काय या माणसाकडं? डोक्याची केस उपडून घेईल. आयुष्यभर जे कमावलं एका क्षणात गमावून बसलाय हा माणूस. बराच वेळ महाराज शांत राहिले. तुम्हाला कधी प्रश्न पडतो, आपण पोरांनो काय शिकलं पाहिजे आयुष्यात? आयुष्यात आपण धीर आणि संयम शिकला पाहिजे. ज्यावेळी मिर्झा इथल्या रयतेचे छळ करत होता त्यावेळी महाराजांचा तलवारीला हात गेला नसेल का? ज्यावेळी अफजल खान मूर्त्या फोडत होता त्यावेळी महाराजांचा हात तलवारीला गेला नसेल का? पण महाराज थांबले.
शांत, संयम 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 महाराजांनी दाखवला. आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी पोरांनी आपण संयम दाखवला पाहिजे. आणि तहात 16 किल्ले उरल्यावरती 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तहात फक्त किती किल्ले होते? 16 किल्ले. राज्याभिषेक शके नोंद आहे. कधी वाचा, महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य. 9 वर्षात 365. राखेतून भरारी कसं घ्यायची अखंड देशाला फक्त राजांनी शिकवलं. तो राजा तुमचा माझा शिवाजी राजा. त्या राजाला आपण आपला प्रेरणास्त्रोत, आपला गुरु मानला पाहिजे, आपला शिक्षक मानला पाहिजे. मग आज आमच्या पोरांनी काय शिकलं पाहिजे? आपण त्याच मातीत जन्माला आलोत. या मातीला काय म्हटलं जातं? राखड देशा, कणखर देशा. भारत देशा हा देश कसा आहे? राखट आहे, कणखर आहे. इथली पिढीसुद्धा कणखर असली पाहिजे. खरं तर माझं कायम शिक्षकांना सांगणं आहे, आमच्या पोरांच्या अंगामध्ये ताकद नाही असं नाही. आता पालकवर्गसुद्धा असतील, आमच्या पोरांच्या अंगामध्ये धाडस नाही असं नाही, पण आम्ही आमच्या पोरांच्या अंगामधलं धाडसच कमी केले. एखादं पोरगं काय नवीन करायला चाललं, काय लगे म्हणते अंतरून पाहून पाय पसर, अंतरून पाहून पाय पसर. बेनं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण आईनं आणि बापानं काय त्याला पोराला पाय काय पसरून दिले नाहीत. म्हणजे बघा ना, ज्यावेळी महाराज आग्र्याला झाले त्यावेळी महाराजांनी 9 वर्षाच्या संभाजी राजाला सोबत घेतले. भीती नाही, माहिती आहे वाटत की अडकल्यावरती मृत्यू होईल, पण भीती बाळगली नाही. आमची लोक भीतेत हो. आता आमच्या पोरांची सहल चालली की तुम्हाला पालक वर्ग लगेच म्हणत असतील, आई एखादी सांगते बाबा पोराला, बाबा मधल्या सीटवर बस. नाही, इष्टी पुढनं टुकली तरी माझं बेनं सुरक्षित, इष्टी मागणं टुकली तरी माझं बेनं सुरक्षित. माझं बेनं जगलं पाहिजे, मुतग्याची बाकीची मरणा तिकडं. आपण स्वतःपुरती विचार करणारी झालो आणि आमची कमकुत मनगुट आम्ही या मातीमध्ये तयार केली. पूर्वी बघा ना, एक लहान बाळ असतं आणि ते रांगत रांगत कोपऱ्यात जातं. त्या लहान बाळाची आई जाते, त्याला धप्पट टाकते आणि सांगते, बाबा त्या कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात काय असतो? भाऊ असतो, भाऊ. त्याला माघारी घेऊन येते. ते पोरगं मुतगेचं, ते जरा रांगत रांगत परत कोपऱ्यात जातं. आई परत जाते, धपाट टाकते, अरे तुला सांगितलंय ना त्या कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात भाऊ असतो, परत माघारी घेऊन येते. पण पोरगं लय हुशार, पोरगं जरा चालाय शिकतं. ते परत चालत चालत त्या कोपऱ्यात जातं. आई परत जाते, 2-4 धपाट टाकते, अरे तुला सांगितलंय ना त्या कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात भाऊ असतो, त्याला माघारी घेऊन येते. पोरगं थोडं मोठं होतं, परत त्या कोपऱ्यात जातं. आई परत जाते, 2-4 धपाट टाकते, अरे तुला सांगितलं ना त्या कोपऱ्यात जाऊ नको. त्या कोपऱ्यात भाऊ असतो, तो भाऊ जो आम्ही आमच्या पोरांच्या मनामध्ये बसवतो, ते पोरगं पुढं 2 पोराचं बाप जरी झालं तरी त्या कोपऱ्यात जायला भीते. का? तर त्या कोपऱ्यात भाऊ असतो. हा भाऊ आपण आपल्या पोरांच्या मनामधनं काढला पाहिजे. हा भाऊ जो भीतीचा भाऊ आहे ना, हा भाऊ आमच्या पोरांच्या मनातनं काढून आपण आपल्या पोरांना लढण्यासाठी, येणाऱ्या संकटांना भिडण्यासाठी तयार केलं पाहिजे. आणि पोरांनो, मी तुमच्या वयाचा आहे का नाही मला माहिती नाही, पण या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. आज आमच्या महाराष्ट्रातल्या 60% बापांच्या खांद्यावरती पोरांची प्रेत यायला लागलेत. समाज कुठेतरी हरवायला लागलाय. पोरांनो, आज आमच्या पोरांनी आत्महत्या करायची ठरवले. कारण काय आमच्या पोरांची? कोण सोडून गेली, घे कासरा कर आत्महत्या. कोण नाही म्हणली, घे कासरा कर आत्महत्या. आत्महत्या कर, कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कासऱ्याचं पैसे माझ्या वतीने देतो देणगी म्हणून. पण मरताना एकदा तरी ज्या शिक्षकानं लहानाचं मोठं आपल्याला केले, त्या शिक्षकांना एकदा डोळं भरून बघ आणि त्यांची शिक्षा शिक. ज्या आई वडिलांनी आपल्याला मोठं केलंय, ज्या आईनं 9 महिने पोटात सांभाळून तुम्हाला जन्माला घातलंय, त्या आईला एकदा बघ आणि मग आत्महत्या कर. पोरांनो, आपलं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चाललंय. पूर्वी बघा ना साहेब, आपल्या इथं शाळेला ग्रंथालय असेल, अनेक शिक्षक वर्ग आहेत. पूर्वीचे विद्यार्थी यायचे, सर शाळेतलं सोडा बरं का, दुसरं एखादं पुस्तक मला वाचायला द्या. ते आठवडाभर न्यायचं पुस्तक वाचायचं, माघारी आणून द्यायचे.
प्रामाणिकपणे सांगा, गेली 5 वर्षात किती पोरं तुम्हाला येऊन विचारतात शाळेतली आता की मला एखादं पुस्तक वाचायला द्या म्हणून? ह्याचं कारण काय? याचं कारण आपल्या हातात आलेलं हे डबडं. आपलं आयुष्य, आपली बघण्याची दृष्टी ही 1 तास होती. या मोबाईलनं आपली बघण्याची दृष्टी क्षमता ही फक्त 30 सेकंदाच्या रील्सवरती आणली. आज आमच्या पोरांचा IQ हा फक्त 30 सेकंदाचा झाला आहे आणि त्याच्यावरती काही दिवसानं तो IQ 5 सेकंदाचा होईल. नाही आवडलं ढकलवर, नाही आवडलं ढकलवर. आमचं आयुष्य पोरांनो स्टेटस ठेवण्यात घालवू नका. आयुष्य स्वतःचं असं घडवा की पोरांनो तुमचं स्टेटस लोकांनी ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला, ज्या राजानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला. 392 वर्ष झाली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आयुष्यात स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे.